नाव समजसने ठावा आहे. काय काय काम केली बरं म्या? पोरींसाठी पहिली शाळा सुरू केली, घरचा पाण्याचा हाऊस समजांसाठी खुला केलं. हे तुम्हाला सगळ्यांना ठाव आहे की? पर मी माझी कहाणी सांगते ने ध्यान देऊन ऐका. आता टाइम बिलाय झालाय म्हणा, पण माझ्या बाबाचं स्वप्न भारत बुद्धमय करायचा आणि ते हे तर डोळ्यासमोर दिसतंय. लय आनंद झाला बाबा. आता थोड्याच वेळात माझी सगळी कहाणी तुम्हाला सांगते, नीट ध्यान देऊन ऐका. नायगाव माझं माहेर, खंडोजी पाटलाची मी पोर. अहो पाटलाची पोर होती मी. माझं समद कॉड कौतुक बघा पुरं केलं जायचं. मी काय बी हाट केला तरी माझा हाट पुरा केला जायचा बघा. महाबाप पाटील होता. अख्ख्या पंचक्रोशी मध्ये माझ्या बापाच्या नावाचा दबदबा होता. कुणाचा काय बी प्रश्न असला की माझ्या बापाकडे यावं. महाबाप समद्याचा प्रश्न सोडवायचा बघा. अव संब्याने बायको नांदवली नाही तरी माझ्या बापाकडे यावं. महाबाप संब्याला बोलवून घ्यायचा आणि म्हणायचा, अरे संब्या, बायकोला नांदवत नाहीस म्हणजे काय? हा गुमान घेऊन जा घरला तिला. संब्याला टाला टाका पायचा ना. म्हणायचं मी कुठं काय म्हणतो, मी कुठं काय म्हणतोय म्हणून गुमान बायकोला घेऊन घरला जायचा. मी हे समज लहानपणी बघत असायची. मला असं वाटायचं आपण बी मोठं झाल्यावर असं काहीतरी करावं. मला असं वाटायचं आपण बी मोठं झाल्यावर लोकांचा प्रश्न सोडवावं, असं मला लहानपणापासून वाटायचं बघा. मी लहान असताना माई बी माझा लय लाड करायची बघा. जशी तुमची माई तुमचा लाड करायची का, तशी माझी माई माझा लाड करायची बघा. माई अशी जात्यावर बसली का जात्याच्या वब्यांमध्ये माझं नाव घ्यायची बघा. अशी जात्यावर बसली का माई कशी म्हणायची बघा, नाय गावाच्या चावडीला सोन्याईचा दरवाजा, सोन्याईचा दरवाजा गजुन्या गादीवर नवराजा. सावित्री लाडाई किलेक धरी बापाच्या धोतराला, धरी बापाच्या धोतराला गल्यक सोबतीचा तुराला. टाळ्या बेळ्या वाजवायची. होय होय, माई माझा लय लाड करायची बघा. माई आई माझा असा लाड करायची म्हणून सांगू, अशी मला बाजारला घेऊन जायची. अशीच एक दिवस मी बाजारला गेलेली आईने मला विचारलं, सावित्री तुला काय घ्यायचं का? तवाच्या टायमाला मला जिलबी लय आवडायची बघा. तुम्हाला बी आवडत असेल की जिलबी? होय की, तवा तर गाणं निघालंय जिलेबी बाई. हा, तर मला जिलबी लय आवडायची बघा. आईने मला जिलबीचा पुढे हातामध्ये घेऊन दिलेला. अशी शान्या लेकरासारखी समोर उभी राहिली. गोरा साहेब म्हणतो कसा, पोरले हुशार देसी, पोर कोणतरी मोठी होणार जाणू. या बाया मला वाटलं माई आई बी म्हणती पोरले हुशार, मा बाप म्हणतो पोरले हुशार, आणि आता येऊ गोरा साहेब म्हणतो लय हुशार. मला वाटायला लागलं खरंच जण मी लय हुशार. मला वाटायला लागलं खरंच जण मी कुणीतरी मोठी होणार. दिसमास करता दिस जायला लागलं. हळूहळू मी मोठी व्हायला लागली. मी दिसायला लई गोडी सुरूपडे बघा. लांब नाक टपुरं डोळं, माणसाने नुसतं बघत राहावं असं माझं रूप. त्याच जशी का मी मोठी व्हायला लागली का माया आईने लावलं ना माया बापाच्या माग तुमान. आता काय तुमान लावलं असेल बरं? त्या मुंबईच्या बाया लय हुशार. माया आईने लावलं माया बापाच्या माग तुमान. म्हणायला लागली पुरीचं लगीन उरकून टाका, पुरीचं लगीन उरकून टाका. महाबाप म्हणायचा, माझी पोर लाखात एक आहे. जो कोणी समाज सुधारणा करणार असेल, जो कोणी जगपरिवर्तन करणार असेल, अशाच मुलाची मी माझ्या मुलीचं लग्न लावून देईन. या वया मला काय बी कळत नव्हतं. इविल्या पुरीमध्ये झिमा म्हणा फुगडी म्हणा मी खेळत असायची बघा. मी 9 वर्षाची झाली असेल. किती वर्षाची? तेवढ्या धनकवडीच्या पाटलाची पोर सगुणाबाई आली. ज्योतिबा फुल्यांसाठी पोरगी शोधत होती. त्या ज्योतिबा फुल्यांच्या डोक्यामध्ये लय काय बाय विचार असायचं बघा. पोरीबाईंना शिकवलं पाहिजे असं काय बाय विचार त्यांच्या डोक्यामध्ये असायचं बघा. सगुणाबाई म्हणायला लागली, सावित्रीची ज्योतिबाची जोडी लय झाक दिसल बाया. त्या बायांना लय उठाराटा पडतो बघा. कुणाची जोडी कुणा संग झाक दिसल. सगुणाबाई म्हणायला लागली, सावित्रीची ज्योतिबाची जोडी लय झाक दिसल बाया.
या बया बोला फुलाला गाठ पडली ना. मी अशी नवरी झालेली, गळ्यामध्ये मंगळसूत्र, पायामध्ये जोडव्या, अशी ठुमकत ठुमकत नवरी होऊन मी पुण्यामध्ये गेली बघा. अव नवरी होऊन मी पुण्यामध्ये गेली आणि ह्यांच्या घरामध्ये बघती तर काय, इकडून ठेवलेली पुस्तकं, तिकडून ठेवलेली पुस्तकं, समोरून ठेवलेली पुस्तकं. या बाया म्हणलं बाबा का नसतं पुस्तकच खातो काय जण. जेव्हा बघा तेव्हा पुस्तकात असायचं, जेव्हा बघा तेव्हा काहीतरी लिहत असायचं, जेव्हा बघा तेव्हा काहीतरी वाचत असायचं. मी काय ध्यान देत नव्हती. माझं आपलं घरातलं काम भलं आणि मी आपलं. अवपरी एकदा काय झालं, ह्यांनी मला आवाज दिला, म्हण सावित्री इकडे ये. या बाया मला लागलं ना भ्या वाटाया. म्हणलं नवरा बायकोला मारतो, मला मारणार जर. सावित्री पोरीबाईंची परिस्थिती लय बंगाळ आहे बघ. बुकामध्ये काय लिहिलंय, हे पोरीबाईंना पण शिकवलं पाहिजे. अगं पोरीबाईंना आपण शिक्षण दिलं पाहिजे. सावित्री तू स्वतः शिक्षण घे, तू दुसऱ्यांना शिक्षण दे. या बाया म्हणलं 10 बाऱ्या भाकऱ्या थापाया सांगितल्या असत्या, तर थप्पा थप्पा थापून दिल्या असत्या. पण हे स्वतः शिकायचं, दुसऱ्यांना शिकवायचं, मला नाही जमायचं बाया. हे मला म्हणायला लागलं, सावित्री पहिलं पाऊल उचल, पहिलं पाऊल उचल सावित्री, तू पोरीने शिक्षण दे. या बाया आवाज वाढला होता. मी गपचूप बसली, मी काय नाही बोलली. तुम्ही तरी बोलता का आवाज वाढल्या? बोलत असेल, आताच्या पोरीला पटापटा बोलत आहे. परतावाच्या टायमाला गपचूप बसले, मी काय नाही बोलली. आम्ही शेतावर गेलो, शेतावर अशी पेरायची कामं चाललेली होती. मायाबरोबर सगुणाबाई होती, मायाबरोबर फातिमा शेख होती. आम्ही समजेजणी मिळून अशी पेरायची कामं करतो. तुम्हाला ह्यांनी मला आवाज दिला. मला म्हणतात कसं, अगं सावित्री बघ पेरायची कामं चालू व्हायची. अगं एका दाण्यानं गाडून घेतलं नाही तर उभं कणीस निर्माण होत नाही. आज आपण दोघांनी गाडून घेतलं नाही तर उद्याच्या समाजाची निर्मिती होणार नाही. हे लई बोलायचं बघा. हे बोलायला लागलं तर मी नुसते अशी टुकू बघत राहायचे बघा. थोड्या टायमाने काय झालं बघा, यांनी हातामध्ये काठी घेतली. काय घेतलं हातामध्ये? हातामध्ये काठी घेतलेली. मला आवाज दिला, म्हण सावित्री इकडे ये. या बाया मला लागलं भ्या वाटाया. म्हणलं आता मला मारणार जणू. हे मला म्हणायला लागलं, सावित्री ही काठी माझ्या हातात आहे, ही जमीन आपली पाटी, या काठीनं मी या पाटीवर लिहितो बघ. त्यांनी इकडून काठी फिरवली, तिकडून काठी फिरवली, काहीतरी लिहिलं आणि मला म्हणायला लागलं, मन त्याला या बाया म्हणलं मला नाही जमायचं असलं. तुम्हाला नाही का स्टेजवर येऊन भाषण करतं बाया कशा म्हणतात, या बाया मला नाही बाया जमायचं असलं. आणि 4-2 भाकरी समोर आणून ठेवले की गुबू 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 सुरू होते. मी म्हणले या बाया मला काय जेवायचं जमायचं नाही. हे मला म्हणायला लागलं, सावित्री प्रयत्न कर सावित्री, तुझी गरज आहे समाजाला. मी काय नाही बोलली, हातामध्ये काठी घेतली, बनते नाही चांगलं काम आहे, पुण्याचं काम आहे. तिकडून काठी फिरवती, तिकडून काठी फिरवती. मग मी शिकले, मग मी शिकले, मग मी शिकले, मी शिकले. समधी 12 खडी शिकले बघा. अहो पुस्तकातली अक्षर माया संग बोलायला लागली. अहो पुस्तकातली अक्षर अशी मला मोत्यासारखी दिसायला लागली. मला लय गोड वाटायला लागलं. मला लिवाय वाचायला लागलं होतं. ह्यांचं सपान पुरं झालं होतं. ह्यांची सावित्री लिवाय वाचायला शिकली होती. ह्यांना मैंदाळ आनंद झाला बघा. बरोबर गेलो, समजा माणसांना सांगायला लागलं, म्हणायला लागलं पोरीबाईला चालला धाडा. बुकामध्ये काय लिहिलं हे पोरीबाईला शिकवा. अव झोपलेल्या माणसांना जाग करणं लई सोपं असतं, पण झोपचं सॉंग घेतलेल्या माणसांना जाग करता येत नाही. तवाच्या टायमाला माणसांनी झोपचं सॉंग घेतलेलं होतं. पोरीबाईला कुणी शाळेला पाठवायला तयार होत नव्हतं. उलट ह्यांचा लय अपमान करायची माणसं, लय आचकाट बोलायची माणसं, लय काय बाय बोलायची माणसं. काय झालं बघा, हे कुणाच्या तरी लग्नाला गेलेलं होतं. लग्नाच्या वरातीचा आवाज असा माझ्या कानावरती ऐकू येत होता. लग्नाच्या वरातीमध्ये कुणीतरी अपमान केला जण. असं दान पाय आपलं घरी आलो आणि म्हणायला लागलं, समजतात काय ही लोक स्वतःला.
माझा अपमान करतात, भर लग्नाच्या वरातीत माझा अपमान करतात, मला म्हणतात ब्राह्मणाच्या बरोबरीने तू चालायचं नाहीस, 4 बुक शिकलास म्हणून स्वतःला काय ब्राह्मण समजतोस काय? संताप होतोय सावित्री, मला सहन होत नाही. या बाया पेटल्या लागणी मी माझ्या डोळ्यासमोर बघत होती. ह्यांच्या पायामधून आग बाहेर पडत होती, ह्यांच्या हातामधून आग बाहेर पडत होती. सावित्री सावित्री इकडे, माझ्या हाताला काहीतरी झालं बघ. मी जवळ गेली, त्यांच्या हाताला हात लावून पाहिलं, गारचेच हात पाडलेला त्यांच्या हाताहून वारं गेलेलं. मला म्हणत होतं सावित्री मला उजव्या हाताने लिहिता येत नाही, माझ्या डाव्या हातामध्ये पेन दे. मी त्यांच्या उजव्या हातातला पेन त्यांच्या डाव्या हातामध्ये दिला. डाव्या हाताने लिहिता येत नव्हतं, कसं बस सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक डाव्या हाताने लिहून पूर्ण केलं. मला म्हणायला लागलं सावित्री हे माझ्या विचारांचं गाठोड आहे, मी खुंटीला ठेवून जातोय. उद्या कोणीतरी एक युगपुरुष येईल, ते विचारांचं गाठोड खाली घेईल आणि पुण्यांदा लोकांना सांगेल मला काय म्हणायचंय ते. तो युगपुरुष इतका महान असेल, तो युगपुरुष इतका महान असेल की तो मनुस्मृतीचं दहन केल्याशिवाय राहणार नाही. अजून लय काय बाई बोलत होते. मी म्हणलं तुम्ही बोलू नका सा, तुम्हाला लय जोराची धाप लागती, तुम्ही बोलू नका सा. हे म्हणायला लागलं सावित्री माझं काहीतरी होईल, मला वाटतंय जणू. सावित्री माझं जरी काय झालं तरी ह्या समाजाला तू पुढे घेऊन जा, ह्या पोरींना तू शिक्षण दे, तू थांबू नका सावित्री. असं बोलता बोलता त्यांना लय जोराची धाप लागली. डोळं मिटवून घेतलं त्यांनी. समद संपलेलं होतं. मी रडत बसली नाही, मी डोळ्यामधून टिपका काढला नाही. यशवंताला म्हणलं यशवंता उचलते मडकं, स्मशानभूमी जाऊ, समदईदी पार पाडू आणि आपण पुण्यांदा कामाला लागू. माझा यशवंता तुरतुरु पुढे झाला. लहान लेकरू तू, त्याला काय कळतंय. यशवंता पुढे झाला, मडकं उचलायला लागला. तेवढ्यात माझा मावस दीर समोर आला. संस्कृतीचा ठेकेदार होता तो. या पुण्यातल्या लोकांनी लय त्रास दिलेला आहे, संस्कृतीचा ठेका घेतलेला असतो त्यांनी. पुऱ्या भारताचं केंद्र पुणे असतं. पहिला हल्ला बोल करायचं तर पुण्यावर करा. माय लेकरू मडकं उचलायला चाललेला. माझा मावसदीर पुढे आला आणि म्हणला थांब यशवंता थांब, सावित्रीने तुला जन्म दिलेला नाही, तू तिचा दत्तक पुत्र आहेस, मडक्याला हात लावण्याचा अधिकार तुझा नाही. यशवंताला म्हणलं यशवंता तू माग हो. म्या पुढे झाली, मी स्वतः मडकं हातामध्ये धरलं. अहो तवाच्या टायमाला हिंमत नव्हती बाई माणसांनी पुढे याची. म्या पहिली बाई माणूस होती हातामध्ये मडकं धरलेली. असं मडकं हातामध्ये धरलेलं म्या पुढे चालायला लागली. पाठीमागून अंत्ययात्रा या लागली. आम्ही स्मशानभूमीत गेलो, समदईदी पार पाडलं. आम्ही माघारी फिरलो. म्या पदर खोचून कामाला लागली. म्हणलं यांची राहिलेली सगळी स्वप्न आपण पूर्ण करायची. सत्यशोधक समाजाची चळवळ मला जशी झेपल तशी मी पुरी केली.